देवराव जाधव कोण आहेत काय आहेत मला माहिती नाही, परंतु त्यांनी फेसबुकवरती जे टाकलं ते सगळ्यात जास्त जर व्हायरल कुठं झालं असेल तर ते मराठा समाजामध्ये व्हायरल झालं। पुढं त्यांच्या तोंडाला काळं वगैरे लावण्यात आलं, परंतु याचं उत्तर मात्र मिळालं नाही की 23 मार्च 1994 ला हा निर्णय होत असताना मराठा समाजाचा याच्या बाबतीत विचार का झाला नाही, अशा प्रकारची चर्चा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे। म्हणून या 23 मार्च 1994 च्या बाबतीतला खुलासा हा समाजाच्या समोर आला पाहिजे। सभापती महोदय, सगळ्यांना भेटी बी आम्हीच दिल्या, भुजबळ साहेब नंतर आले, परंतु त्यांनी जे म्हणाले की ओबीसींची घरं जाळले, ओबीसींवरती हल्ला केला, ते तर कसला ओबीसी कसलं काय, बाकीचे मराठा समाजाचे बी ऑफिस जाळले ना। प्रकाश सोळंके मराठाच आहेत ना, त्यांच्या घरावरती गेले, त्यांच्या भावांचं घर बीडला ते बी पेटवून दिलं, जयदत्त अण्णांच्या घरावरती जायला नको ते तिथं पण गेले, आणि शिवसेना शिंदेगड दोन्ही जिल्हा प्रमुखाचे ऑफिस जाळून टाकले, भारतीय जनता पार्टीचं ऑफिस, भाजपचा अध्यक्ष सुद्धा आमचा मराठाच आहे, त्याचे ऑफिस जाळून टाकलं, मध्येच रस्त्याने बीआरएसचं ऑफिस दिसलं, तोही मराठाच आहे, त्याचंही ऑफिस जाळून टाकलं, आणि शिवाजीराव पंडितांच्या घरावरती पण गेले, त्यांच्या दारातल्या मोटरसायकली वगैरे जाळल्या, फक्त दरवाजा उघडला नाही। म्हणजे त्याच्यामध्ये भेदाभेद वगैरे काही झालेला नाही। हे जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मी त्याचं समर्थन करणार नाही, त्याचं सगळ्यात अगोदर हे चुकीचं झालंय म्हणणारा सुद्धा मीच होतो। सभापती महोदय, आता समाजाचा रोष येऊ नये म्हणून कोणी कोणीकडे बोलतं, काही बी म्हणायचं, याचा मास्टर माइंड कोण, कुणीतरी उठायचं म्हणजे याच्यात इतर समाजाचे लोक आहे। आता इतर समाजाचे 2-4 पोरं एकामेकाचे मित्र असतात, परंतु मेजर त्याच्यामध्ये आमचेच लोक त्या ठिकाणी आहेत। परंतु हे जे झालेले याला कुठला मास्टर माइंड नाही, काय नाही, हे करायचंय, हे आमची भूमिका कोणी मांडेनात, आम्हाला सुद्धा फोन करून म्हणतात तो भूमिका मांडतो का नाही, नाही मांडले तर तुझं बी बघू। आता नाही बोलणं म्हणजे बोलता हो तो मरता हो, न बोलता हो तो बी मरता हो, अशी अवस्था झालेली। त्याच्यामुळे बोलतो, पण क्लिअर कट बोललं पाहिजे की मास्टर माइंड हे ते काही नाही। काही म्हणले टोळ्या, कशाच्या टोळ्या, हे कुणी 2 मार्कावून हुकलेले पोलीस भरतीवाले, तिथं क्लासेसला राहणारे पोरं, हे सगळेच एकत्र झाले, आणि त्यांनी जे त्यांना त्याची कल्पना नाही। 16 वर्ष ते 21 वर्ष वयोगटातली ही मुलं सगळ्यात जास्त त्या ठिकाणी जमा झाली, म्हणून हे त्या ठिकाणी घडलेले। आता गव्हाबरोबर काही किडे रगडत असतात, काही लोक ज्याचा संबंध नाही ते पण नाव येतात, त्याला दुर्दैव आहे। आणि सभापती महोदय, ही घटना फार इझी घेण्यासारखी नाहीये, ही फार डेंजर घटना त्या ठिकाणी घडलेली। भविष्यात ही फक्त बीड पुरतीच मर्यादित राहायची नाही, हे पुढेही त्या ठिकाणी घडू शकतं। सभापती महोदय, शिंदे समिती बरखास्त करा, कुणबी प्रमाणपत्र थांबवा, आता जे सापडलेले कागद आहेत ते वाटायचे बंद करा, असं कसं काय तुम्ही मानता? त्याला नाही ना अडवलं पाहिजे। राज्यात सापडले असते 4 लाख 5 लाख, संपूर्ण राज्यात सर्वात कमी सापडले ते नेमके मराठवाड्यातच सापडले, सगळ्यात कमी आहेत, परंतु त्यांना कसं थांबवता येईल? राज्यात आता मराठा शिल्लक राहिला नाही, 4 आणि 5 लाख सर्टिफिकेट मिळून मराठा समाज संपणार आहे का? बाकी खूप मोठा त्या ठिकाणी समाज आहे। आणि सभापती महोदय, मराठा समाजाला राजकीय आरक्षण देऊ नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत। माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब काय म्हणायचे ते काय म्हणायचे, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण राजकीय आरक्षण नको। राजकीय आरक्षण आम्ही मागत नाही, फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण पाहिजे, राजकीय आरक्षण आम्हाला नको। काय 1, 2, 5, 10 जिल्हा परिषद सदस्य नाही झाले किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष नाही झाले तरी फरक पडत नाही, परंतु मी ठामपणे सांगतो की आम्हाला राजकीय आरक्षण अजिबात नको, त्याची मागणी आम्ही या ठिकाणी करणार नाही। सभापती महोदय,
आयोगाचे लोकांनी राजीनामे दिला, त्याच्यात माझं मत आहे की याच्यात राजकारणच जास्त दिसतंय असा माझा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे. सभापती महोदय, रोहिणी आयोग केंद्र सरकारने 2017ला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी सुरुवात केली आणि आता त्याचा रिपोर्ट आलाय, राष्ट्रपतींकडे हा अहवाल सादर झाला. हा वाचला सभापती महोदय. याच्यामध्ये ओबीसी मधल्या 5000 जातींचा अभ्यास केलाय केंद्र सरकार आणि त्या 5000 जातीतल्या 983 जाती अशा आढळल्यात की ज्याचा 0% फायदा त्यांना आरक्षणात बी झालेला नाही, शिक्षणात नाही, नोकरीत नाही, काय नाही. 5000 पैकी 983 जाती या आढळल्या. तसं माझं मत आहे सभापती महोदय. ओबीसी मध्ये सुद्धा काही फार छोटे छोटे 12 बलुतेदार हे ते छोटे, आता केंद्र सरकारने विश्वकर्मासारखी योजना आणली नरेंद्र मोदी साहेबांनी, परंतु हे जे छोटे छोटे घटक आहेत यांना तरी आमचं म्हणणं आहे की वेगवेगळं करा, त्यांना अबकड करा. आता रोहिणी आयोग आला म्हणजे केंद्रात मान्य झाला तर सगळीकडेच मान्य होईल आणि त्याच्यामुळं या छोट्या घटकांना सुद्धा न्याय त्या ठिकाणी द्यावा. धनगर समाजाला सुद्धा आरक्षण द्यावं असं माझं काही म्हणणं नाही, देऊ नये, परंतु ते मात्र वाक्य 100% आमचं सगळ्यांचं आहे सभापती महोदय. म्हणजे मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसींना धक्का लागला नाही पाहिजे, अनुसूचित जमातीला धक्का न लागता धनगरांना आरक्षण दिलं पाहिजे. हे जे म्हणताय तर आता मला वाटतं कुठंतरी सर्वच पक्षांनी एकत्रित बसून धक्का लावा बिवा आम्ही आताच काही म्हणत नाही, परंतु हा प्रश्न मिटला पाहिजे ही भावना ही सगळ्यांची झालेली आहे. हे प्रामाणिकपणे या ठिकाणी मांडतो.